परंतु रात्री उशिरा जेव्हा आपल्या टीमला सिंधुदुर्ग मध्ये तो मिळाला आणि सिंधुदुर्ग मध्ये मिळाल्यानंतर आपली टीम जेव्हा त्याला घेऊन आली आणि त्याचं मग आज जेव्हा सखोल इंट्रोगेशन केलं, त्या इंट्रोगेशन मध्ये असं निष्पन्न झालं की जो काही हा गणेश चव्हाण आहे तर यांनी त्याचं मुंबईत त्यांनी जो फ्लॅट घेतलेला आहे ते इतर कारणासाठी बरेच ज्यांनी जे कर्ज काढलेलं होतं तर ते कर्जाचे हप्ते त्याला फेडणं त्या ठिकाणी शक्य होत नव्हतं. त्याचबरोबर त्यांनी स्वतःचा एक टर्म इन्शुरन्स काढला होता 1 कोटी रुपयाचा आणि तो 1 कोटी रुपयाचा जो टर्म इन्शुरन्स होता तर याच्या अनुषंगानं आपल्याला आता ही कर्ज फेडता येत नाही किंवा आपल्याला आता टर्म इन्शुरन्स कसा मिळवायचा म्हणून त्याच्यात 1 महिनाभर त्याच्या डोक्यामध्ये हे विचार चालू होते की आयदर आपण आत्महत्या करावी किंवा आपण कोणाचा तरी खून करून आपणच गणेश चव्हाण मेलेला आहे असं दाखवावं आणि हे टर्म इन्शुरन्सचे पैसे कुटुंबियांना मिळावेत आणि त्यातनं आपल्या गोष्टी सुटाव्यात आणि आपल्याला फायदा व्हावा, आपला लाभ व्हावा या दृष्टीने त्याच्या डोक्यात हे सत्र चालू होतं. आणि त्यामुळे रात्री 10 वाजता जेव्हा तो घरातून बाहेर पडल्यानंतर जेव्हा त्याला औषधामध्ये तुळजापूरचा टी पॉइंट आहे तर तिथे एका व्यक्तीने त्याला लिफ्ट मागितल्यानंतर त्याने ती लिफ्ट दिली आणि पोलीस औषधाच्या किल्ल्याच्या जवळ मला सोडा असं ती व्यक्ती म्हटल्यानंतर या गणेश चव्हाणी हे हेरलं की तो जो व्यक्ती आहे तर तो दारूच्या नशेत आहे आणि त्याला काही तेवढं त्याचं हे नाहीये. त्याच्यानंतर मग त्याला तुला जेवायचंय का असं विचारल्यानंतर मग त्याला हो म्हटल्यानंतर जवळच्या ढाब्यावरून त्यांनी त्या ठिकाणी चिकनचं पार्सल घेतलं आणि मग त्याला त्या व्यक्तीला आपल्या गाडीमध्ये बसून तो वानवडा रोडला घेऊन गेला. त्यांनी पहिल्यांदा एकदा रेकी केली की बाबा इथं आजूबाजूला कुणी लोक नाही ना कुणी नाहीये ना आणि अशा पद्धतीने परत वळून येऊन मग त्याने ती गाडी जी आहे ती गाडी त्या ठिकाणी पार्क केली. तो जो बसलेला इसम होता त्याला त्यांनी जेवण्यासाठी जे आणलेलं चिकन होतं ते दिलं, ते त्याने थोडंसं खाल्लं, उरलेलं ते नको म्हणला आणि झोपी गेला तो त्या गाडीमध्ये. म्हणून त्याने ते चिकन जे आहे ते बाहेर टाकून दिलं. नंतर हा पूर्णतः दारूच्या ह्याच्यात असल्यामुळे आणि तसंच झोपी गेलेला असल्यामुळे त्यांनी त्याला उचलून ड्रायव्हर सीटवर त्या ठिकाणी बसवलं. ड्रायव्हर सीटला बसवल्यानंतर हा हालचाल करू नये म्हणून सीट बेल्टने त्याला त्या ठिकाणी पॅक केलं आणि ते पॅक केल्यानंतर त्यांनी गाडीत ऑलरेडी 7-8 दिवसापूर्वी जो माचीसचा एक मोठा बॉक्स होता ज्याच्यामध्ये साधारणतः 8 ते 10 काड्यापेट्या असतात तर त्यातल्या काड्यापेट्या ज्या होत्या त्या सगळ्या त्या सीटवर आणि गाडीत त्यांनी त्या ठिकाणी टाकल्या. त्याचबरोबर गाडीतले जे काही टॉवेल होते किंवा काही प्लास्टिकचे पिशव्या आणि ते होत्या त्याही गाडीत अशा पद्धतीने अंथरल्या की ती गाडी ज्यावेळेस आग लावली जाईल तर ती गाडी पूर्णतः पेटेल. आणि अशा पद्धतीनं त्या इसमाला त्या गाडीच्या फ्रंट सीटवर ड्रायव्हर सीटवर तसाच त्या पद्धतीने ठेवून त्याला सीट बेल्ट लावून त्यांनी ते गाडी